पहिला बीजमंत्र आपण ऐम ऐकला, बरोबर. आता रीम बद्दल काय सांगा? आणि मी आता रीम म्हटलाय तो खरंच आता बघा. बरोबर आहे का ते सांगा. आता तुमचं तुम्ही शोध घ्यायचा. हा जो मी पहिल्यांदा सांगितलं होतं ना की दीर्घ ई हा माया बीज आहे, ते प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं, कारण क्रीमच्या याला सुद्धा आपण दीर्घ ई लावतो. त्यामुळे ते सगळीकडे तिन्ही गुण आणि तिन्ही गुणांची साम्यावस्था असलेली माया शक्ती ही त्या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवायचं. हा ह्रीम हा जो आहे याला तारिका मंत्र म्हणतात. तारिका मंत्र म्हणतात. हा देवी प्रणव आहे. जसा ओंकार हा आहे तसा हा ह्रींकार हा देवी प्रणव आहे. आता हे कसं आहे, त्याचे कसा तो म्हणायचा ते पहिल्यांदा बघूया. आता इथे त्यांनी असं सांगितलंय की परमात्मा पहिल्यांदा घ्यायचा. परमात्मान मादाय योजयित कालवंदिना. मग अशी मी म्हटलं ना सांकेतिक भाषेत ते मंत्र लिहिलेले असतात. कालवंदी म्हणजे पहिल्यांदा परमात्मा, मग कालवंदी. त्रैलोक्यैश्वर्य दोपेत माया अस्मिन नियोजयित. आणि त्रैलोक्य ऐश्वर्य असणारी माया याच्यामध्ये घालायची, असं त्याचं सांगितलं. आता ते सगळे सांकेतिक शब्द आहेत. मग काय तर परमात्मा काय आहे? परमात्मा हा शब्द कशाला येतं? हो हे त्याचं बीजाक्षर आहे. बर, तर हो तुम्ही म्हणताना मूर्धनी मधनं घ्यायचं. आपण मगाशी जे स्वर बघितले तर मूर्धनी पण आहे ना. तर हो हा आपल्या आज्ञा चक्रामध्ये ह आणि क्ष ह्या दोन पाकळ्या ज्या आहेत त्याच्यावर ह आणि क्ष आहे, तर ते वरून आले पाहिजे शब्द. हो हो तुम्हाला इथे जाणवलं पाहिजे, इथे जाणवतं. हा मग ह्रीम म्हणताना ह वरून घ्यायचं. कालवंदी म्हणजे रम हे अग्निबीज आहे ना, ते मणिपूर चक्रामध्ये. आणि माया म्हणजे इकार म्हटलं तसं. हा त्रैलोक्य ऐश्वर्य देणारा अनुस्वार, त्याला म जोडायचा, त्याला अर्धा म अनुनासिक. मी म्हटलं ना मगाशी की सगळ्याला अर्धा म अनुनासिकच जोडायचं, कारण थांबायचं असतं ते म्हटल्यानंतर. तसा हा रीम, रीम म्हणजे ह इथून र घ्यायचा नाभीतून मणिपूर चक्रातून, आणि ई हा स्वर शुद्ध चक्रामध्ये आहे. त्यामुळे हे तिन्ही जोडून घ्यायचं. ह्रीम नाभी पण आक्रसली गेली पाहिजे, मूर्धनीतून आधी आलं पाहिजे, नाभी आक्रसली गेली पाहिजे. ई हा विशुद्ध चक्रातला आणि मग अनुनासिक. आता ह्रीम हा अवघड जात ना. नाही, इथे जाणवलं मला ते. मग ते तसं जाणवायलाच पाहिजे ना, तसंच जाणवायला हवं ते. त्याला जो आहे परमा तारिका शक्तीस तारिणी तारिका कृती ही लक्ष्मी ही पद्मा महालक्ष्मी तारा गौरी निरंजना, असं तिला लक्ष्मी तंत्रामध्ये म्हटलंय. परमश्रेष्ठ अशी तारण करणारी ही शक्ती आहे. आणि ती तारिका कृती म्हणजे तारिकेच्या आकृतीचं समोर घ्यायचं. तीच लक्ष्मी आहे, पद्मा आहे, महालक्ष्मी आहे, तारा आहे, गौरी आहे, निरंजना. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. तारा ही देवी आहे, ही वेगळ्या पद्धतीने काम करते, आपल्या सप्तशतीमध्ये आहे. निरंजना ही वेगळी आहे, महालक्ष्मी वेगळी. आणि हा मंत्र देवी अथर्व शीर्षामध्ये सांगितलाय. हा कसा सांगितलाय? वियद इकार संयुक्तम वीतिहोत्र समन्वितम अर्धेंदुलसितम देव्या बीजम सर्वार्थ साधकम. आता इथे सुद्धा सांकेतिक भाषेत आहे. वियत म्हणजे आकाश, आकाश म्हणजे ह. ई युक्त, वीतिहोत्र म्हणजे अग्नी, र म्हणजे ह जे बीज आहे त्याला र आणि ई आणि अर्धचंद्र अनुनासिक, मग तो होतो ह्रीम. ह्रीम. आता देवी भागवतामध्ये कसं म्हणलंय, खूप ठिकाणी ह्या ह्रीम, कारण तो तिचा मूलमंत्र आहे. जसं ओम हा पुरुषवाचक आहे, तसा ह्रीम हा स्त्रीवाचक देवी रूप आहे. त्यामुळे त्याला देवी प्रणवच म्हणतात. त्याचं फार महत्व आहे. सर्व कर्म घनीभूत इच्छा ज्ञान क्रियाश्रयम ह्रींकार मंत्र वाचन तदादि तत्वम तदुच्यते, देवी गीतेमध्ये म्हटलंय. हे देवी भागवतातली देवी गीता अध्याय 2 मधला 26वा श्लोक आहे. सर्व कर्म घनीभूत, हे लक्षात ठेवायचं. सगळ्या कर्मांचं घनरूप
असणारी इच्छा ज्ञान क्रिया युक्त आणि सर्व कर्म घनीभूत एके ठिकाणी आलेली आहेत. अच्छा. सर्व प्रकारची कर्म त्या ठिकाणी. आणि आदितत्व हे आदितत्व आहे. कारण हा मंत्र खूपच श्रेष्ठ असा मंत्र आहे. आता याच्यामध्ये हे माया बीज तर आहेच आहे. ई हे फार महत्वाचं. सुदर्शन चक्राचा सुद्धा मंत्र आहे तो सहस्रार इम असा आहे. अच्छा. हो, त्याचं बीजाक्षर इम. सुदर्शन चक्राचा मंत्र हो, हेच मला आता समजलं. मंत्र आहे त्याचा. माझा पेपर आहे त्याच्यावरती, हम्म. सुदर्शन चक्रावरती. तर त्याच्यामध्ये इच्छा ज्ञान क्रियाशक्ती आणि संपूर्ण ब्रह्मांडाचं आदितत्व म्हणजे हा ह्रीम मंत्र आहे. आता याच्यापासून काय आहे तर ह्रीम पासून महत तत्व निर्माण झालं. आपण जे सांख्यांची 25 तत्व आहेत आपण म्हणतो त्यामध्ये प्रधान किंवा महत तत्व मूळ माया दासबोधामध्ये त्याला म्हटलंय समर्थांनी. त्यांना खूपच म्हणजे या लोकांना कसं काय एवढं प्रचंड म्हणजे ज्ञान असं काही म्हणजे अशक्य वाटतं आपल्याला. इतकं सगळं त्याच्यामध्ये येतं दासबोधामध्ये सुद्धा. तर हे माया बीज आहे. आदितत्वापासून शब्द तन्मात्रा म्हणजे पहिल्यांदा आकाश निर्माण झालं ना. बरोबर. कारण काहीतरी तुम्हाला जागा लागते कुठलीही निर्मिती होण्यासाठी. आधी तुम्हाला स्पेस पाहिजे बरोबर आणि टाइम. त्या स्पेस आणि टाइम हे दोन महत्वाच्या संकल्पना आपल्या छांदोग्य उपनिषदामध्ये आहेत, बृहदारण्यकमध्ये आहेत. की पहिल्यांदा काय निर्माण केलं गेलं तर आकाश. कारण स्पेस असल्याशिवाय तुम्ही ब्रह्मांड कसं निर्माण करणार. घरी एखादी वस्तू आणायची तरी म्हणतो आपण की बाबा जागा नाही, क्रोकरीच्या कपाटात जागा नाही काही घ्यायला नको हो की नाही. त्यामुळे स्पेस म्हणजे पहिल्यांदा जी निर्मिती या महत्त्वापासून झाली ते आकाश निर्माण झालं. आणि आकाशाचा काय गुण आहे शब्द. कारण त्याशिवाय शब्द आता तुमच्या माझ्यामध्ये गॅप असेल तरच हा शब्द इकडून तिकडे जाईल ना. बरोबर. त्यामुळे आकाशचा गुण शब्द आहे. आणि शब्दाविषयी इतकं सांगितलंय आपण. शब्द ब्रह्म तर बघितलाच. तर आकाशामध्ये अनंत अक्षर आहेत. आणि श्वेताश्वतर उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की आकाशामध्ये इतक्या रुच्या आहेत की त्या रुच्या तुम्हाला कळाल्या पाहिजेत. तर ते जी अक्षर आहेत आकाशामध्ये जी प्रचंड अक्षर आहेत ते अक्षर तुम्हाला जुळवता आली पाहिजेत, त्याचा अर्थ होईल अशी. बरोबर. बापरे. शास्त्र आहे की नाही हे. खरंय. आपण जेव्हा व्याख्या आता तुम्ही मगाशी मंत्राची केली ती विशिष्ट अर्थ तुम्हाला एकत्र आणणारे शब्द तुम्हाला लागतात. कुठून घेतले हे शब्द तुम्ही? आकाशातून घेतले. म्हणजे परमाक्षरे परमे व्योमन इतके अक्षर आहेत त्याच्यामध्ये की ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आणि जर ती तुम्हाला ओळखता आली नाहीत तर काय उपयोग आहे. रुचा अक्षरे परमे व्योमन यस्मिन तन्न वेद किम रुचा करिष्यति. ते काय करणार तुम्हाला. तुम्हाला जर वाचता येत नाहीये तर तुम्हाला कसं कळणार. त्यामुळे ते काय करू शकत नाही. मग तुम्हाला आकाशातले अक्षर वाचता आली पाहिजेत. म्हणजे नुसतं लिखाण नव्हे तर याच्याही व्यतिरिक्त आपल्याला वाटतं ना गोदिमा इतके कसे छान लिहिते, ज्ञानेश्वर माऊली इतकं कसं छान लिहिते. आपल्याला का नाही लिहितात. त्यांना ते शब्द वाचता येतात. खरी आहे गोष्ट. आपल्याला ते शब्द प्रतिभा जे म्हणतात ते रुचा अक्षरे परमे व्योमन. अनंत अक्षर आहेत. आणि मला आठवतंय मी अनेक संतांची वगैरे आपण चरित्र वाचतो तर निंबाळचे आपले रानडे गुरुदेव रानडे तर ते त्यांचं एवढं ध्यान प्रगती झाली की त्यांना समोर असे मंत्राक्षर दिसायला लागली. तेव्हा त्यांना कळेना की हे वेगवेगळे मंत्र का आपल्याला दिसत आहेत. म्हणून त्यांनी गुरूंना विचारलं. तेव्हा ते म्हणाले की आता हे मंत्र योग्य व्यक्तीला देण्याची वेळ आलेली आहे. अच्छा. म्हणजे ते आधी तुम्हाला समजावे लागतं. मग हा मंत्र कोणाला द्यायचा ती व्यक्ती समोर आली पाहिजे. मग त्याला तो योग्य तो मंत्र तुम्हाला देता आला पाहिजे. त्यांना गुरु म्हणायचं. गुरूंना हे कळतं का महत्व आहे त्यांचं. तर ही अक्षर त्यांना जुळवता येतात. म्हणून ते अक्षर कशी जुळवायची
याचं ज्ञान, ह्याला आपण प्रतिभा म्हणतो. म्हणून माऊली एवढी मोठी आहे. खरंय है ना, गदिमांचे शब्द हृदयाला भिडतात. खरंय. है ना, तेव्हा ते हे हे ह मध्ये आहे सगळं. आकाशामध्ये सगळं आहे. झालं. मग त्या ठिकाणी आता हे जर आकाशामध्ये वायू आहे, त्याचा स्पर्श हा गुण आहे. है ना, मग त्याचा स्पर्श, आणि वायूपासून रसात्मक जल झालं, जलापासून गंधवती पृथ्वी झाली. म्हणजे ही जी सगळी उत्पत्ती आहे ही या ह ची पहिल्यांदा झाली, मग बाकी सगळं आलं. आता हा देवी अथर्व शीर्षामध्ये ह्रीम ह्या मंत्राला संजीवनी मंत्र एवढं महत्व दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये भौम अश्विनी नक्षत्र, म्हणजे मंगळवारी जेव्हा अश्विनी नक्षत्र येतं तेव्हा त्याचा पाठ करायचा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि देवी भागवतामध्ये देवीच्या ज्या सख्या किंवा योगिनी आपण योगिनी म्हणतो, 64 योगिनी. तर त्या रीमचा जप करत असतात. अच्छा. त्या तिला रीमने तिची उपासना करतात, असं देवी भागवतामध्ये म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये जो शेवटच्या स्कंदामध्ये तिचं जे मणिपूर हे दिलेलं आहे शहर, त्याच्यामध्ये त्यांनी रीमचं खूप महत्व दिलेलं आहे. त्यामुळे ह्या शब्दाला इतकं महत्व आहे की तुम्ही प्रत्यक्ष, म्हणजे जर तुम्ही देवीची त्या पद्धतीने उपासना केली आणि तुम्हाला जर एखादी पेन्सिल लावून जर फळ्यावरती त्याचं जोडलं तर तो देवीची आकृती तयार होते. बापरे, एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे या मंत्रामध्ये. त्यामुळे अग्नितत्व आहे. र म्हणजे अग्नितत्व. अग्नीचा अर्थ तुम्ही श्री सूक्त म्हणता, कोणाकडून बोलवता? स्त्रीला. जातवेद अग्नी, बरोबर. अग्नीकडून लक्ष्मीला बोलवता, बरोबर ना. मग अग्नी कशी काय लक्ष्मी देतो? लक्ष्मी इच्छेत हुताशनात, असं म्हटलंय. लक्ष्मी पाहिजे असेल तर अग्नीची उपासना करा. मग अग्नीमध्ये काय काय आहे? प्रकाश आहे. प्रकाशाचा अर्थ ज्ञान. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले ना, प्रकाश हाच, त्याला भक्ती म्हटलंय त्यात. तर हे प्रकाश तत्व जे आहे ते अग्नीमध्ये. बरं, ते कसं आहे? आता हा अग्नी कुठे कुठे असतो? फार फार म्हणजे फार हे इतकं छान सांगितलेलं आहे की अग्नी पृथ्वीमध्ये आहे, लावा रसाच्या रूपामध्ये आहे ना. आता हा अग्नी आपल्याला कुठे दिसतो? तर वृक्षामध्ये. लाकूड हे इंधन आहे. हो, बरोबर आहे. ओलं असताना रस असतो, जलतत्व आहे, आणि त्याच्यामध्ये वाळल्यानंतर आपण इंधन म्हणून, म्हणजे हा अग्नी काष्ठामध्ये आहे. पृथ्वीमधला अग्नी कुठे आला? काष्ठामध्ये आला. धान्य खातो, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे. कॅलरीज कुठून आल्या? पृथ्वीतल्या अग्नीतून आल्या, बरोबर है ना. कॅलरीज मोजतो आपण, ज्वारीमध्ये इतके, गहूमध्ये इतके, कुठून आलं हे सगळं? तर हे पृथ्वीतला जो अग्नी आहे त्याच्यातले ह्या कॅलरीज आल्या. त्याच्यानंतर मनुष्यामध्ये कुठे आहे? जठराग्नी. जठराग्नी इडा पिंगला, हो, चंद्रनाडी सूर्यनाडी. आकाशामध्ये कुठे आहे? चंद्र सूर्याच्या रूपाने आहे. म्हणजे अग्नी नाही अशी कुठली जागा आहे का? आणि अग्नी स्वयंप्रकाशी आहे, बरोबर. म्हणून त्याला देव म्हटलंय आपल्याकडे. जो स्वयंप्रकाश असतो तो द्योतनाथ देव, चमकतो, प्रकाशित आहे म्हणून देव. आता हे प्रकाश रूप जे आहे, तर यामध्ये सगळे ऋषीमुनी आपले, व्यास म्हणा, वशिष्ठ म्हणा, हे प्रकाश रूपाने राहतात, तेज रूपाने राहतात. आणि ह्या तेजाचं रूप लक्ष्मी आहे. तेजाची जी देवता आहे, तेजाची जी शक्ती आहे, तिला आपण लक्ष्मी म्हणतो. कारण सूर्यनारायण आहे. ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती, नारायण सरसिजा सनसन्निविष्टा. कसा आहे नारायण? सरसिजा आहे, लक्ष्मी त्याच्याबरोबर आहे, असं ध्यान आहे ना सूर्याचं. म्हणजे सूर्यामध्ये लक्ष्मी, तीच गायत्री आहे, तीच सावित्री आहे, सूर्याची शक्ती. म्हणजे र मध्ये काय काय आलं बघा, है ना. सूर्यशक्ती, चंद्रशक्ती, इडा नाडी, पिंगला नाडी, सगळं विश्वच त्याच्यात समावलंय. सगळ्या ठिकाणचा अग्नी,
बरोबर. सगळ्यांच्या मधली कुंडलिनी. कारण इडा पिंगला सुषुम्ना हे कुंडलिनीचे नाड्या आहेत. शरीरातला पण अग्नी संपला शरीरातलं की जठर ते अग्नी मृतच होतो ना. सगळं संपलं. डोळ्यामध्ये तेज आहे, तेजस्वी डोळे आहेत म्हणतो, पाणीदार डोळे आहेत म्हणतो. म्हणजे तेजाचा आणि जलाचा संबंध आहे. आहेच. दासबोध बघा तुम्ही, समर्थांनी थंड अग्नी म्हणलंय. चंद्र आणि जल म्हणजे थंड अग्नी. कारण का H2O म्हणजे बरोबर. पाणी, ते दोन्ही अग्नीच आहेत. बरोबर आहे. हायड्रोजन हो ऑक्सिजन. हो दोन्ही अग्नीच आहेत. खरंय. मग हे समर्थांना कसं माहिती बघा. तो तर प्रश्नच आहे सगळा. चंद्र थंड अग्नी हो है ना. मग आता जल आणि अग्नी दोन्ही लागतं की नाही आपल्याला. आता आपण आपल्याला सारखं सांगतात डिहायड्रेट होऊ नका, सारखं पाणी प्या. आणि आत काय आहे? अग्नी. अग्नी मग ते आहे. पाणी अग्नीला विझवतं का? नाही. नाही विझवत. एकमेकांना पूरक आहेत ते. पूरक आहेत ते. हे सगळं यामध्ये आहे. ह्या मंत्रामध्ये हे सगळं बसवलेलं आहे त्यांनी. मग ह्रीम म्हणताना तुम्हाला एवढं सगळं नॉलेज त्याच्यामध्ये आणावं लागतं खरंय. की हा सगळ्या ठिकाणचा अग्नी, हे रम हे बीजाक्षर आहे. आणि ह म्हणजे आकाशामध्ये सगळे शब्द आहेत. आणि शब्दाचं आपण सामर्थ्य बघितलेलं आहे. प्रत्येक शब्दाचं सामर्थ्य तुम्हाला सांगते. प्रत्येक बीजाक्षराचे देवता दिलेले आहेत. जसं गुरुचरित्रामध्ये गायत्रीच्या अक्षरांच्या देवता आहेत की नाही, तसं ह्याच्या सगळ्या कोशच आहे एक, कुठलं बीजाक्षर कशामध्ये आहे ते. त्यामुळे इतकं मोठं पोटेन्शियल आहे ह्या मंत्रामध्ये. ॲटम बॉम्ब येथे. अगदी अगदी ॲटम बॉम्ब सुद्धा कमी पडेल एवढं त्याच्यामध्ये. खूपच आहे. म्हणजे म्हणून म्हणलं ह्रीम हा मंत्र असा आहे ना की तुम्ही किती त्याच्याबद्दल ते सांगावं असा प्रश्न पडतो. आणि म्हणून तर त्याला मुख्य म्हणजे ओंकार आणि हा ह्रीम आहे ना, याचं दोन्हीचं महत्व सारखं आहे. त्यामुळे ह्या बीजाक्षराला देवी उपासनेमध्ये अतिशय महत्व आहे. आणि ते अक्षरशः संजीवनी आहे. म्हणजे तुम्ही अगदी शेवटच्या घटकेला आला आहात, पण तुम्ही ह्रीमचा जप केला तर तुम्ही सगळ्यांना भेटेपर्यंत राहू शकाल. लौकिक दृष्टीने सांगायचं झालं, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचं आदितत्व असल्यामुळे त्याच्यामध्ये स्पर्शात्मक वायू आहे, रसात्मक जल आहे, गंधात्मक पृथ्वी आहे. त्यामुळे हे आदितत्व असं त्याला म्हटलेलं आहे. ह्रीम हे कसं आहे आणि कसं घ्यायचं सांगितलं तुम्हाला. मूर्धनी मधलं ह, नाभी मणिपूर चक्रातून र, याच्यातून अ, आणि क ते म याच्या आपल्या हृदय चक्रावरती आहेत अक्षर वर्ण. त्याच्यामुळे हे सगळं आपलं व्हायब्रेशन आपल्याला मिळतं त्याच्यापासून. पण ते ह, ह्रीम रेम ह्रीम रेम अवघड जातो म्हणायला असा. पण तो तसा म्हणायचा. मग त्याच्यामध्ये आणि कसं आहे, वैष्णवी शक्ती आहे. तर वैष्णवी आपण मगाशी बघितलं, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ह्या सगळ्या देवीची, एकाच देवीची सगळी रूप आहेत. म्हणजे सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण आहे. मग याच्यामधून तुम्ही विश्वनिर्मिती करू शकता. विश्वनिर्मितीची पुनर्निर्मिती प्रक्रिया आहे ती तुमची होऊ शकते. आणि शिवाय आदितत्व त्याच्यामध्ये घेतल्यामुळे तुम्हाला वाटेल तेवढा नवीन सृष्टी निर्माण करता येईल. शब्दब्रह्मच तुमच्या हातात आहे. खरंय. पण आपल्याला ते अक्षर समजली पाहिजेत. म्हणून ना खूप उपासना लागते. म्हणजे बिटवीन द लाईन्स सुद्धा कळण्यासाठी, शास्त्र कळण्यासाठी, शास्त्रामधले ओळींच्या मध्ये जे काही ताकद आहे ती कळण्यासाठी सुद्धा आपली उपासना लागते. खरंय. त्याशिवाय शास्त्र समजत नाही आपल्याला. म्हणून हे आकाशामधल्या अक्षरांच्याकडे ध्यान आपलं गेलं पाहिजे. आणि आपल्या रुच्या सगळ्या तशाच आहेत ना. ऋषींना जे काही दिसली अक्षर, बरोबर. हो. ऐकायला आली श्रुतीच आहेत ना म्हणतात त्या ते सगळ्या. श्रुती. श्रुतीच आहे. तर ते म्हणून ते आकाशवाणी का म्हणलेलं आहे, तर शब्द आकाशात आहेत ना, त्यातून शब्द घेतो आपण आणि आपण बोलतो. आणि त्याला वायू लागतो मध्ये, प्राणवायू लागतो ना. आपण बघितलं की कुठे महाप्राण आहे, कुठे अल्पप्राण आहे, कुठे अंतस्थ आहेत, कुठे उष्मस्वर आहेत. बरोबर. हे सगळं एकमेकांशी जोडून घ्या आता. म्हणजे ते सगळं याच्यामध्ये येतं. हो, जेव्हा आकाश म्हणतो
त्यामुळे ह शब्द. आणि दुसरं कसं आहे, ह मध्ये विसर्ग आहे. आह, हाला विसर्ग आहे. विसर्ग याचा अर्थ काय होतो? नाश नाही होत, गोळा करण्याची प्रक्रिया होते. सगळं गोळा करून घेतो आपण अच्छा. विसर्गामध्ये. सर्ग आणि विसर्ग. सर्ग म्हणजे निर्मिती, अ पासून निर्मिती होते, हाला विसर्ग होतो. त्या ह मध्ये हे सगळं विश्व असं आपण विसर्जित करून घेतो. सगळं शब्दब्रह्म आपण त्या ठिकाणी एकत्र सामावून घेतो. म्हणजे सगळी अक्षरं जी येतात, सगळे मंत्र जे येतात, सगळी ताकद जी येते ती आपण अशी गोळा करून घेतो ह मध्ये. म्हणून त्या ह ला जास्त महत्व आहे. ह्रीम म्हणताना तुम्ही तो ह म्हणताना इतकं सगळं तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. एकतर आकाश तत्व, आकाशामधले असलेली परमया, म्हणजे किती अक्षर, लाखो अक्षर असतील त्याच्यामध्ये, आणि त्या अक्षरांची जुळणी विशिष्ट प्रकाराने करणं, की त्याला अर्थ निर्माण झाला पाहिजे. मग हे सगळं एका शांत अवस्थेतून निर्माण होतं, हे लक्षात घ्या. कारण तुम्ही जेव्हा शब्द बोलता तेव्हा तुम्ही परावाडीमध्ये जाता पहिल्यांदा, कारण परावाडीमध्ये शांतता आहे. त्या शांततेतून हे शब्द निर्माण होतात, बरोबर ना? आधी शांत, मग स्पंद निर्माण होतो, काहीतरी बोलण्याची इच्छा. आता हे इतक्या फास्ट होत असते, आता आपण कंटिन्युअस बोलतो, पण तरी सुद्धा परावाडीमध्ये गेल्याशिवाय आपण पुढचा शब्द नाही बोलू शकत. मग ही परावाडी मधली शांतता जी आहे ती ही आकाशामधली आहे. आणि त्या आकाशामध्ये हे सगळे शब्द जेव्हा आपल्याला प्रकट होतात त्यावेळेला आपल्याला सगळं शब्द ब्रह्म साकार होत. आणि मग त्यातून मंत्र, त्यातून काही काही वेळेला आपण म्हणतो ना, त्या एखाद्या शब्दाने राग येतो, एखाद्या शब्दाने रडू येतं, एखाद्या शब्दाने प्रेम दाटून येतं. हे काय येतं? त्याच्या मागे ती भावना कुठून येते? ते शब्द आपल्याला स्पर्श करतात. म्हणजे वायू तत्व त्या ठिकाणी आहे आणि त्या भावनांना जलतत्वाचा स्पर्श असतो, प्रवाहित असतात. त्या सगळं असं एकत्र आहे आणि ते सगळं याच्यामध्ये आहे. म्हणून म्हटलं रहीम आपण सावकाशीने बघूया, कारण इतकं त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे हे सगळं क्रियाशक्ती, इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली तिन्हींसाठी पण आहे. आता या चामुंडाच्या मंत्रामध्ये तिन्ही घेतलेलं आहे वेगवेगळं, कारण त्याच्यामध्ये निर्मितीची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये क्रियाशक्तीची प्रक्रिया आहे, आणि हे आदितत्व आहे. आणि हे सगळे तुम्ही महालक्ष्मी म्हणा, महाकाली म्हणा, महासरस्वती, तुम्ही कुठलंही देवीचं नाव घ्या, ह्या तिन्ही बीजाक्षर त्याला लागतात. म्हणून ते चामुंडामध्ये ह्या तिन्ही देवी घेतलेल्या आहेत, महालक्ष्मी, महासरस्वती, कारण आपल्याला सगुण रूप लागतं. हे असं सगळं कन्सेप्च्युअल तुमच्या डोळ्यासमोर येणं सगळ्यांना शक्य नाही. खरंय. त्यामुळे आपल्याला सगुण रूपाचंच त्याच्यामध्ये ध्यान लागतं. तेव्हा हे जे सगळं आहे, शब्द तन्मात्रा, रस तन्मात्रा, रूप, स्पर्श तन्मात्रा, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. म्हणून ते आकाश आहे, अग्नी आहे, मायाशक्ती आहे आणि अनुनासिक आहे. त्यामुळे तो येताना ह्रीम असा यायला पाहिजे. तो ह तुमची नाभी सुद्धा आतमध्ये गेली पाहिजे. बघा तुम्ही आता म्हणून बघा, ह्रीम, नाभी पण आत घ्या. आणि म्हणजे कदाचित ते कधीतरी झालं पण असेल, पण आपल्याला ते माहितीच नाहीये की असं होतं. बरोबर आहे. म्हणतो बरेचदा आपण म्हणतोय तसं, कारण नेहमी असं घुमल्यासारखा, म्हणजे विहिरीतून आवाज येतो तसा तो अचा उच्चार आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला इथे हे जे व्हायब्रेशन येतं, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा सगळे जे काही नसा वगैरे आपल्या आहेत त्याला व्यायाम होतो ना. एक प्रकारचे ना मंत्रही तुम्हाला म्हणलं तसं फिजिओथेरपी म्हणून सुद्धा खूपदा उपयोगी पडतं. म्हणजे उदाहरणार्थ समर्थांनी त्यांना जेव्हा कफाचा त्रास झाला, वायूचा त्रास झाला, तेव्हा त्यांनी हनुमान हे लिहिलं, आपलं मारुती स्तोत्र. कारण तो ताकद देणारा असा आहे ना. तर मारुती हा भगवान शंकराचाच अवतार आहे, म्हणजे त्या ठिकाणी अग्नितत्व आहे ना, बरोबर, आणि वायुतत्व, दोन्ही ताकद आहे. त्यामुळे भीमरूपी महारुद्रा जर तुम्ही म्हणालात मोठमोठ्याने,
तर तुम्हाला हे जे सगळे वायूचे प्रकोप होतात तुमचे ते जाणार ना. पण ते आपली भावना नाही. आपल्याला काय सांगितलंय की तुम्ही रोज म्हणा, कारण इतकं शास्त्र कोण कोणाला सांगत बसणार. खरंय. आणि सगळ्यांना ते समजलं पण पाहिजे. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी काय केलं की दैनंदिन जीवनातच बसवलं. रामरक्षा रोज संध्याकाळी म्हणा, हनुमान मारुती स्तोत्र रोज म्हणा, शुभं करोती रोज म्हणा, कारण दीपज्योती नमोस्तुते म्हणजे हे ऐमचा जप आहे. बरोबर. हा जो मारुतीचा जप आहे त्याच्यामध्ये रम पण आहे आणि यम पण आहे, वायुतत्व पण आहे. म्हणून हे सगळे ना हे तुम्हाला कळो न कळो मुलांच्याकडून म्हणून घेतलं घ्यायचे. अगदी खरंय. तुम्हाला पटो अथवा न पटो, तुम्हाला त्यातलं शास्त्र माहिती असो अथवा नसो, रोज रामरक्षा विमरूपी म्हणायलाच पाहिजे. शुभं करोती, निदान तेवढं तरी. पण हे आपल्या लोकांचं ते काय अंधश्रद्धाच आहे, आम्ही देव मानतच नाही, अमकं नाही, त्याच्यामध्ये जात. तेव्हा हा जो आहे हा ह्रीम, हा जसं म्हणलं अग्नी, आकाश, आणखीन मायाशक्ती, हे तिन्हीच मिळून एक रूप आहे आणि सर्व कामना पूर्ण करणं. अर्थातच, कारण त्याच्यातूनच सगळं आलंय ना, आदितत्वापासूनच सगळं घेतलेलं आहे. म्हणून तर ह्या देवीचं रूप एवढं आपल्याला प्रचंड दिसतं. राक्षसांचा संहार एका स्त्रीकडून होणं, इथे ती स्त्री म्हणून नाही हो, ते सगळं आदितत्व आहे. ते जरा समजून घेतलं ना तर आपल्याला जास्त चांगली सप्तशती पण समजेल आणि जास्त आपलं देवी भागवतामध्ये देवीचं जे वर्णन केलेलं आहे, म्हणजे जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश तिच्या दर्शनाला जातात तेव्हा त्यांनी ते जे काय वर्णन केलेलं आहे ते पूर्ण तिचं विश्वरूपच आहे आणि अतिशय सुंदर आहे, प्रतिम सुरेख वर्णन. ऋषीमुनी हे खरे कवी पण होते, कारण इतकं छान दृष्टांत वगैरे त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि इतकं छान कसं काय ते रूप आपल्या डोळ्यासमोर आणणं हे सुद्धा महत्वाचं. त्यामुळे ह्रीम हा जपाला देवी अथर्वशीर्षामध्ये, देवी भागवतामध्ये, लक्ष्मी तंत्रामध्ये, सगळ्या ग्रंथामध्ये त्या मंत्राला खूप महत्व दिलेलं आहे. आणि जास्ती करून भौम अश्विनी हा त्याचा जास्त, म्हणजे मंगळवार अश्विनी नक्षत्राला, म्हणजे हे देवी अथर्वशीर्ष जर आपण वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा एक प्रकारचे जीवन देणारा मंत्र आहे, संजीवनी देणारा मंत्र आहे. त्यामुळे ह्या ह्रीमला खूपच महत्व आहे ह्याच्यामध्ये. तिन्ही अर्थात सगळीच बीजाक्षरं आपण बघितली, तिन्ही किती आहे. अजून मी तुम्हाला औहू वगैरे पण सांगेन, सारस्वत बीज वगैरे, कोणी कशी उपासना केली, तुम्हाला साहित्य लिहायचं असेल तर कुठली उपासना करायची, असे सगळे आहे. आणि याचं अनुष्ठान, तर मी याचं तुम्हाला अनुष्ठान सांगते. ह्रीमची उपासना कशी करायची. कृष्ण पक्षातल्या सप्तमीला सुरुवात करायची आणि साधारण किने चातुर्मासातले दिवस घ्यावेत. म्हणजे ते शुभ दिवस कशा अर्थी असतात की हवा पाण्याच्या दृष्टीने, कारण त्यावेळेला तुम्ही घरात असणं जास्त आवश्यक असतं. रोगराई पसरते, कारण नवीन पाऊस पडलेला असतो आणि पाणी खराब झालेलं असतं. आणि पूर्वीची अशी पद्धत होती की प्रिव्हेन्शन हे जास्त उपयोगाचं आहे. आणि पूर्वी असे हे नव्हते ना, म्हणजे लस वगैरे अशी नव्हती, त्यामुळे ते जास्तीत जास्त प्रिव्हेंट करायचे की चातुर्मासात लग्न करायचं नाही. का करायचं नाही तर गॅदरिंग नकोय, कारण आजार पसरण्याची शक्यता जास्त. बरोबर आहे. म्हणून मग देव झोपलेत तर देव नसताना लग्न कसं करायचं. खरंय. हो ना, देव उठल्यावरती मग लग्न करायचं, हे असं त्याला जोडलं गेलंय. त्यामुळे ते त्यावेळेला उपासनेला हे दिवस चांगले असतात, शांतता असते एक प्रकारची. तर कुठले, किंवा मग माघ महिना, मार्गशीर्ष महिना, सगळ्यांना मासांना मार्गशीर्ष म्हणलेलं आहे. चैत्र महिना, असे जे नवरात्राचे असतात ते घ्यायचे. कृष्ण पक्षामधल्या सप्तमीला सुरुवात करायची. सप्तमीला पूर्ण उपवास करायचा. अष्टमीपासून पुढील 7 दिवसामध्ये 12,000चा जप आहे. म्हणजे रोज साधारण 1700 होतो 6 दिवसामध्ये, 7व्या दिवशी 2000 करावं लागतं असं. आणि मग ते झाल्यावर 1200चं हवन आहे. हा जप पुरा झाल्यावर त्याला तुपाची आहुती आहे. चतुर्दशीला होम करायला सांगितलंय, त्या दिवशी हे करायचं. आणि तुम्हाला एक शुभ दर्शन झालं पाहिजे. मग कुठलंही असो, एखादा अमृतकुंभ, मिथुन दिसो, राणी महाराणी, हत्ती,
कमळ असं जे सांगितलं जातं आपल्याकडे शुभ शकून जे असतात, तर असं दिसलं पाहिजे. किंवा तुम्ही देवाची उपासना करताय, पूजा करताय, अमुक करताय, असं काहीतरी तुम्हाला स्वप्न पडलं पाहिजे. तसं झालं तर ती झाली म्हणायची. तसं नाही झालं तर पुन्हा पुढच्या महिन्यात सप्तमीपासून सुरुवात करायची. नाही झालं तर. झालं तर मग हवन आहे. आणि मग दंपती पूजा आहे. दंपती सुद्धा कशी पाहिजे? व्यसन नाही पाहिजे, तरुण पाहिजेत, वृद्धावस्थेतले नको आहेत, ज्याला संतती आहे आणि जो सुशील आहे, सात्विक आहे, कुठलंही व्यसन करणार नाही, ज्याच्याकडे कुळधर्म कुळाचार होतात, अशी दंपती पाहिजे. व्यसन न करणारा हा फार मोठा प्रश्न पण अशी पाहिजे. आणि त्यांना लक्ष्मीनारायण समजून आपण पाद्यपूजेपासून सगळं करायचं. अच्छा. आणि वस्त्र अलंकार जे आपल्या यथाशक्ती आपल्याला जे देता येईल ते, भोजन वगैरे असं सगळं करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि तो आशीर्वाद कसा घ्यायचा त्याचं त्यांनी श्लोक पण दिलेला आहे. आणि जर आपल्याला ते झालं नाही तर पुन्हा हे सुरू करायचं, पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा सुरू करायचं. असं तुम्हाला किती महिने लागतील सांगता येत नाही, कारण आपली कशी साधना किंवा आपले काही आणखीन हे असतील. पण एक मात्र आहे की हा सोसला पाहिजे. हो, कारण उष्णता वाढणार ना त्याच्यामध्ये. मंत्र सगळे सोसत नाही. त्याला मग काहीतरी होण्याची, आजारपण वगैरे येण्याची पण शक्यता असते. त्यामुळे अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस काही नाही, कुलदेवतेची उपासना हाच उपाय असतो त्याला, किंवा पथ्य पाणी जे काय असेल आपलं ते. म्हणून जरा हे मोठ्या बीजाक्षरांची उपासना करताना जरा बेताने, म्हणजे थंडीत करायला हरकत नाही, म्हणजे तसं उष्णतेचा इतका त्रास नाही होणार. पण हे पण नित्य नियम. आणि हा कुठे करायचा जप माहितीये का? मंदिरामध्ये किंवा बेलाच्या वृक्षाखाली, किंवा धान्याच्या नाही चालतो तुम्हाला. धान्य असेल, धान्य ठेवलं असेल तर धान्यापाशी करायचं. आपल्या देवघरामध्ये बसून सुद्धा करतायत, पण ते पवित्र स्थान पाहिजे. लोकांचं जाणं येणं, हल्ली काय असतं, कुठेतरी घरात मंदिर असतं तिथनं लोक सारखे जात येत असतात. बरोबर. तसं नको, शांतता त्या ठिकाणी पाहिजे, तरच अनुष्ठान करावं. म्हणून हे शक्यतो कोणाला सांगतच नाहीत, कारण नाही झालं तर काही दुष्परिणाम. ठराविक वेळ आहे? वेळ आपण ठरवायची, शक्यतो सूर्योदयाला. सकाळी. कारण देवीचे मंत्र युजली रात्री करावे, रात्री करतात. पण रात्री आपण मग परत आंघोळ वगैरे करून बसायला, शुचिरभूत होऊन बसायला पाहिजे, मग तसं करता येईल. म्हणून हे सगळे नियम, बाहेरचं अन्न खायचं नाही त्यावेळेला, असत्य बोलायचं नाही, बाकीचे हे नियम आहेत ते असतातच ना. त्यामुळे शक्यतो नाही करायची. आपलं नॉर्मल म्हणणं हे जास्त चांगलं. जर असे होणार असेल तरच करेल. कारण कुठे तुम्ही गावाला गेला, कोणाचं लग्न आहे, कोणतं, असं कुठेच जायचं नाही. अनुष्ठानं जेव्हा असतील ना तेव्हा सगळ्यांना सांगायचं की मला धरू नका. मग कुणी किती जवळचं असून कुणी किती रागव, की आमच्यापेक्षा जास्त आहे काहीला वगैरे, सगळं ऐकून घ्यावं लागतं. बरोबर. तेव्हा असं म्हणजे अजूनही देवी भागवतामध्ये खूप सांगितलेलं आहे, पण इतकं काही सांगण्याची आवश्यकता नाही आता. मग त्याची कथा आहे, त्याच्या वेगवेगळे त्याचे मंत्राचे आणखीन काही त्याचे परिणाम आहेत ते आहेत. पण हा देवी प्रणव म्हणून हा जास्त महत्वाचा मंत्र आहे. आपल्याला कसं वाटलं हा एपिसोड आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार.